या नाचत रंगनी गणबाव गवरीचा भारते. या नाचत रंगनी गणबाव गवरीचा भारते.
स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिकं बल्लाळं विनायकमहं चिन्तामणिस्तेहुरं लेण्याद्रिगिरिजात्मजं सुवर्धम् विघ्नेहरं ग्रामे राजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा सुस्वागतम् ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाश मने मुक्तिदास अवतार जोजे अवतार जोजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
हलवा ग जोरात हलवा हलत नाही तुमचं अजून बारीक चांगलं पीठ येऊ द्या आरबट नका अगं आज दिवस कोणता वार आता गुरुवार मथुरीचा बाजार सर्व मुलींची तयारी झाली आता का सर्व मुली जमल्या सर्वाला? राधा गोदा यमुना जमुना चंद्रवाडी सत्यभामा सर्व आहे. काय ग अगं नदीची नाव दिल्या बायकांना बायकाची नाव दिल्या तू नद्यांना उलट झालं ना उलटं झालं बाई. मग नदीची नाव बायकांना बायकांची नाव नद्यांना मग? अगं सर्व रांजोर मुली नाक्यावर जमल्या असं हा हरकत नाही मी त्याला हळी मारून बोलून घेते असं ना हा. बरं हरकत नाही तुला माहिती का काय ग? आपण जमलो रांजोर मुली आपल्यामध्ये कोणतरी शहाणी पाहिजे ना अगं त्याची मन आहे ना कोणती का मला की सुना कुठ नाही तू ना मुलींमध्ये पाहिजे म्हातारी. आणि मुलांमध्ये का म्हातारा. बरोबर जशी कल्पामध्ये शहाणी काय असते आपल्या मिळत मावशी असायला मावशी पाहिजे असायला पाहिजे ना तुला माहितीये का मावशीचा वाडा अगं मला नाही माहिती राणीला चांगला माहिती आहे असं ना घे बोलून तिला अगं राणी. काय ग काय गा म्हणजे मावशीचा वाडा तुला माहिती आहे चांगलं माहितीये अगदी बरोबर घेऊन जाणार बरोबर घेऊन जाते न चुकता न चुकता काय बर का काय गा अगदी बरोबर घेऊन जाणार बरोबर घेऊन जाते जायचं निघायचं चला काय ग हा ना समोर मावशी आहे त्याचा वाडा. समजला मावशाचा वाडा हा. मी काय म्हणते काय ग? बाई, तो मावशाचा वाडा किती पेटलाय काय झालं? शेतीच्या वाड्याला लाइटिंग लावली पेटला नाही पेटलं नाही का मला वाटलं हा. पेटलं की काय झालं असं ना हा. मी काय म्हणते काय ग? समोर दिसतो मावशी त्याचा जेव्हा समजचा मावशाचा वाडा हा. मावशा त्याला आवाज कशी देणार कशी गा मागं नावा म्हणून असा मधला चुटका मावशी घरामध्ये झोपेत असेल ना तर गोदाडे झटकत आली पाहिजे जर कधी आपली मावशी घरामध्ये जेवण करत असली तर हात धुवायला इथं आली पाहिजे जर कधी आपली मावशी पोळ्या लाटत असली तर लाटणं घेऊन आली पाहिजे तुझ्या तोंडाची का बरं? मला तुझा आवाज नाही चालत रोज रोज करून असं काय हा. अगं कार्यक्रम कार्यक्रमाचं नाव अगोदर घे असं ना मी काय म्हणते काय जर कधी आपली मावशी मोरी मध्ये आंघोळ करत आई तर तशीच आली पाहिजे कशी का हा हा. मावशी त्याला एकच नवर बांडीचं लुगडं आहे हा आंघोळ करता निम्म भिजवती वाळलेला आणि ते वल्ल वाळवती ती असं हा. त्यानेच नेसत आली पाहिजे मग मग मावशीला आवाज देण्यामध्ये तुझा एक नंबर खाण्यापिण्यामध्ये एक नंबर झोपा काढण्यामध्ये एक नंबर आणि कुस्ती खेळण्यामध्ये अगं कुस्ती काढायची जात खेळती आणि तुला जर एवढीच हौस आली असेल ना हा. हा बघ आज सफेद आणि रेगाळे शर्टाचा इथं पोरगा बसलाय ना हा. याच्या संग उद्या हगाम्यात कुस्ती खेळ मग परवाच्या शोला जाऊ मी काय म्हणते काय गा तो पहिला माझ्या नाही रेट ना तुझ्या चांगला रेट ए बाई तिकडं काय गे शहाणे काय? तुला माहिती नाही का काय झालं अगं सत्ययुग गेले कलयुग आहे असं ना हल्लीच्या जमान्यामध्ये आता बाया बी कुस्त्या खेळतात बरं बरं बरं
काय ग काय ग मी काय म्हणते हा माझ्या आवाजाने काय मावशात ते आली नाही आली नाही मी काय म्हणते हा. आज आवाज येते आज आवाज येते हा. या साऊंड मधून जर कधी आवाज निघाला त्या साऊंड मध्ये असं नाही लुक लुक करतो आवाज काय आवाज आवाजाचं नाव घे ना मुलींनो हा. आपापल्या कानाचे पडदे बंद करा मी मावशात त्याला आवाज देते असं ना काय हरकत नाही मुलींनो आपापल्या कानाच्या बंद करा पण इथं कंठ लय मोठा आहे ए, आवाजाचा ग देऊ का आवाज घे आवाज. नीट लक्ष दे बर का हा. काय ग? तुला आवाज द्यायला लावला काय चष्मावाल्याला फनवायला लावला अगं आवाजच येतो ते तो चष्मावाला काय म्हणतो माहितीये का काय म्हणतो तो हे पोरी हा लय वर्षातून तुमच्या तमाशाचा योग आला म्हण हा. आवाज राहू दे बाजूला हा. तमाशा राहू दे बाजूला इकडे अशी खाली मसन वाटे की चल म्हणा तुला चिवडा चालतो चिवडा ए, हा. तो चष्मावाला दिसतो तसा साधा बोळा नाही मंगा तो लय खराब आहे काय तो काय? काय बोला मसनवटी चल तुला चिवडा चालतो हा. मसनवटी का ते तुला चिवडा नाही चालणार मग गवळी मध्ये नेऊन तुझा चिवडा काढ त्यांच्या नादाला लागू नको तो मावशीला आवाज दे. असं ना मी काय म्हणते माझ्या आवाजाने काय मावशी आत्या आली नाही आणि तू या काय गावची सरपंच नाही बरोबर आहे. ही पोलीस पाटर नाही खामदार काय म्हणते काय? सरपरी मिळून का त्याला सुरात आवाज द्यायचं असं ना ए, जे मुलींनो, पोरी- या इकडं आले का असं काढा असं काढा असं काढा असं काढा नुसतं पाठ पर्यंत काढतच राहा. ए, काय गा आवाज ना आवाजाचं नाव घे ना पुढचं बोलू तरी दे ना का बरं का अगं डॉक्टरने मला घ्या खाऊन बोलायला लावलंय बाई तरी म्हटलं चांगलं डॉक्टर पाच जाय बाय अशी वेळ नाही आली पाहिजे असं ना मग लय वर्ष करायचं अजून आपल्याला तुला माहिती आहे ना मी एसएमटीला ऍडमिट होते होय तिकडं ते मावशी आहे त्याला आवाज त्या लवकर मावशीला होत. अरे, मावशी. तुला बोलली ना मावशी आहे त्याला ना एक अशी चापट सुद्धा नाही लावायची एक चापट तुला बोलले ना डायरेक्ट आले शाली कुत्री ए कुत्री आले आले मावशीला मारे मावशीला खाऊन पोचून जमली का काय काय म्हणतात भावाने गवळीची आहे का घिसाणीची आहेस हा आले आले मावशीला मारायला लागली काय तूच कर म्हणजे खाली गवाळीला जायची तुला ए जाऊ नको मी काय म्हणते अति दूर जाऊ नको एखादा पोरगा तुझा डिस्प्ले घालून टाकी असं म्हणते बरी ना हा. तुम्ही इतका सतत नटून निघाला कुठं नाही तरी ए कुठं मावशी तुला माहित नाही का आता माहिती आहे. आता दिवस कोणता वार कोणता आज दिवस मथुरा बाजारचा. बरोबर आहे ना बरं. अगं सर्व लांबचोर मुली सजून नटून नाकीवर थांबल्या मी असं करते हा. प्रत्येकाचा शृंगार विचार घेते असं ना हो. बरोबर हा, पहिला नंबर काय का मावशी माझ्या नेत्री काही अंगात घातलं काय विक्रीला घेतलं काय असं ना हा? म्हणजे लगेच सांगायला पाहिजे लगेच सांगा मग तू लॉकडाऊन उठलं नाही काय अजून? अगे. लगेच सांगितलं पाहिजे हा. लगेच सांगितलं पाहिजे मावशी हा. मी खाली बी नेसली वर बी नेसली काय म्हणजे ग? तू खाली बी नेसली वर बी खाली बी नेसली नेसली वर बी नेसली मंदिराला का मोकळा ठेवला? बावळी नाही तर. काय म्हणते खाली बी नेसली मावशी वर? माझी नवरी ना हा. अशी खालून वरून एकदम वरून जाऊन फिटिंग फिटिंग मध्ये मध्ये दिसली हा, सवय. हा. अंगामध्ये जंपर घातला विक्रीला घेतले बाई काय घेतलं? माझं मन आहे पाक तुझं पण आहे पाठ. संत्रा घेतलं ताक संत्रा घेतलं ताक. आणि हा टुप्पीवाला बाबा दिसतो ना हा. त्याच्या खाली जाऊन वाग काय ग ओय. तो मोरी मनकाडे तू जाऊन 2च मिनिटं वाग. अगे आता वरती काय ग ए, तुझं पाठ आहे. मग ते देण्यासाठी मी असं सांगितलं ना. नडचणारे कुंकू लावते हा. गळ्यामध्ये एक झाली घातलं हा. आणि निघाले बाहेर. काय दापडी लांबाय. बरोबर, टप, 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 टप. काय झालं? काय ग तू अजून नेसली काय अंगात घातलं काय विक्रीला घेतलं काय मावशी द्या ओ सांगू काय ग सांगितलं काय काढणार रे मावशी द्या हा. माझ्या साडीचं नाव काय माहित का काय गा मला घेऊन चला मला घेऊन त्याला खाली गवळ का होडी कर अगे साडीवरची शिट्टी आहे मला घेऊन चला साडीवर नसती काय हा. मला घेऊन चला हा. अंगामध्ये ब्लाऊज विक्रीला काय घेतलं घेते ना काय घेतले 7 लिटर असं माझं दूध थांब, थांब, मला एक शंका येते तू म्हणते 7 लिटर असं माझं दूध हा आता मागच्या वर्ष तू आटली होती आता कधी फुटली अगे बावळे का गुळी आहे ग काय झालं घरी गाई म्हशी कोणाचं ग घरी गाई म्हणजे तुझ्या आहे मग दूध कोणाचं झालं ग ते- हा
हा तुझं झालं माझ्या त्या हा नवऱ्याच्या नांगातला नेकलेस हा कंपाळाला कुंकू निघाले मग बाजारात ठेव. काय यार? काय ग मावशी तू नेसली काय अंगाचं काय विकलं काय घेतलं मला विचारलं का तुझ्या आईला विचारलं माझ्या आईचं कशाला गाडी तर मला वाटलं मागा डोळे त्यांना विचारलं का तुला काय विचारलं ए तुला. मावशी हा. मी आज तुझ्या पसंतीनच नेसणार सात सिंगार तुझ्या आवडीचाच करणार माझ्या पसंतीना तुझ्या पसंतीनच नेसणार आपल्या पसंती जर केलं तर हे बाई गिऱ्हाईक लागत तुझ्या मालाला. काय सांगते ती अशी म्हणते काय ग गरमी जास्त हिट जास्त वाढले खरं आहे तू मावशी आज पेपर अडवा लाव काय गे शहाणे मला वाटलं का त्या साडीचं नवरीचं नाव घेते का काय काय वेळा तुझ्या पसंतीने नेस बाई म्हणजे मी माझ्या पसंतीचं नेसायचं ए मावशी हा. आज साधारी सोपी साडी कोणती नेसली माहिती का काय गं? मावशी माझ्या साडीचं नाव आहे कटप काय आवडीनं मी विचारलं ती म्हणते माझ्या साडीचं नाव आहे कुठं मुताली कुठं मुतली काय गे शहाणे तू मला आवडीनं विचारलं तू साडी कोणती नेसली मी तुला आवडीनं सांगितलं मी आज नेसली कटप उतरली तू काय ऐकलं कटापुतली हा थोडी मी बैरी आहे मला वाटलं कुठं ए कटप उतरली म्हणले मी अंगामध्ये अंगामध्ये घातली ब्लाऊज बॉडी विकला घेतली बाई कडी कडी हा कडी घेतली खालची आली वरची आली वरची आली केल्यावर तुझ्या मागायला आवाज कशी ए मावशी हा. मी नाक्यावर जाणार तेव्हा? नाक्यावरती उभी राहणार हा. वरची आळी हा. खालची आळी हा. मधली आळी हा. माझ्या मालाला आवाज कशी देणार कशी देणार? कडी घ्या कडी डावलाच गाडी कशाला आमच्या गावामध्ये श्यामपरे कोणी माल घेणार आहे आंबट कडी राहते असं मावशी हा. नवस नवरी कंपनी लावला कुंकू गळ्यात घातला म्हणजे मग सूत्र झाली तयारी निघाली बाजार एकदम नवीन डिझाईनचा नवीन फॅशनचा माल घेते काय घेऊ ग तुझ्या आवडीचं घेते ना असं ना ए मावशी आज मी 7 शिंगाऱ्याची आरशीची काच घेते हा ए मावशी आरसा असं समोर धरायचा मेकअपचा डब्बा असा खाली ठेवायचा काय गा हा मग कसं माहिती का इकून विकास इकून विकास इकून विकास इकून विकास काय गा समोर असा धरायचा आरसा आणि काय म्हटलं मेकअपचा डब्बा डबा हा. कसं म्हणायचं कसा खाली विकास ए गवळीचीच का घिसड्याची अगं मी 7 शिंगाऱ्याची आरशाची काच बोलले ये बाय, मला वाटलं मी जर्सीची म्हटलं ए मावशी मी ना आरसा असा समोर धरते कुंकवाचा खंड असा खाली ठेवते आता समोर धरायचा कुकाचा कामा शेजारी ठेवायचा खाली ठेवायचा हा. कुंकवाच्या करंडमध्ये हे बोट बुडवायचं देवाचं हे बोट हे बोट देवाचं देवाचं बोट हे कोणाचं आहे? अगे त्या बोटाने आख्या समजाचं वाटोळ होता होता राहिला हे देवाचं बोट घे हा, घेतलं. कसं माहिती का कसं? असं असं लावायचं हे जाऊन सोपं आहे. उद्या सकाळी 7 वाजता तर आमच्याकडे बाया माझा मेकअप करतात नीट ऐकलं ना हो मग सांग हे देवाचा बोट हा असं समोर धरायचा समोर धरायचा कुकाचा कामा शेजारी ठेवायचा शेजारी ठेवायचा कसं आहे ते हे बोट कुकाचा कामा कसं बुडवायचं कसा अगं बाई असं असं बुडव काय गे मी लहानाची मोठी झाले 100 कुंकवाचे करंडे बघितले तुझा कुंकवाचा करंडे इकडे माग कुठं गे हे पोरी, काय का तुझ्या कुंकवाचा कलर कसा होता लाल हे बाई मग पिवळे हे मावशी नवीन डिझाईनचा माल घेते काय माहिती का नीट लक्ष दे बर का काय घेते माहिती का नीट बघ काय म्हणते असं असं हे मला नाही कळत. नीट लक्ष दे हा असं अगं या बाई म्हणजे हात धुवा. अरे हात बॉम्ब होय तिकडं 2 लोण्याचे गोळे घेतले 1-1 किलोचे दोनाचे गोळे. हा. घेतला असले का? मावशी त्या नवऱ्याचे नाव लावले कपडे कुंकू हा. गळ्यात घातली चेन हा. नवीन डिझाईनची नवीन फॅशनची साडी नेसले काय गं? माझ्या साडीचं नाव काय माहिती का काय गं? उचल नवऱ्यात टाकवी उचल नवऱ्यात टाकवी म्हणजे असं हात सोमतगाव ये धुवा करू अगं माझ्या साडीवर कंपनीचं शिक्का आहे उच्च नवरा टाकी रे. हा अरे. ए मावशी झाली माझी तयारी निघाली मथुरे बाजारला हा काही हरकत नाही हा, पुढे आहे का कोणी? झाले सगळ्या आहे बघा बरी ना. आहे का? त्याने मला कृष्ण अडवतो काहीतरी खोड्या करतो असं ना आपण लवकर जाऊन निघून गेलं पाहिजे निघायचं हो. ए
मग सगळ्या लहान तर पुरीला विचारलं तुला काय गावचा सरपंच विचारेन का पोलीस पाटील तू पण काहीतरी घेतलं पाहिजे नेसलं पाहिजे खोचलं पाहिजे टोचलं पाहिजे पाटलाचं महत्व ना खटके वय तिकडं जे काहीतरी बरी हा मी म्हटलं मथुरे बाजार जायचं असं ना म्हातारा म्हटलं म्हातारे हा. उठली का सुटली कशी जाऊ नको मंगा तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस आणलाय कोणता गाव साडी किंवा पॅन्टचा लुगडं आणला असेल असं ना आणि जम्पर कट आणला हापच कट जम्पर आणि हाफ कर्ट हापट मी म्हटलं मथुरे बाजार जायचं 4-2 भाकरी थांबावं असं ना तर मथुरे बाजार जावा हा बरी शेजारी पिठाचा डबा शेजारी पिठाचा डब्बा पाच तंगड्याच्या मध्ये परात दोन्ही टंगडीच्या मध्ये परात आता भाकरी थांबायला बसले भाकरी थापायला बसली म्हातारा नको पाहिलं आज मला पक्क बारीक पाहिलं पाय कसं लाजायला अचानक ओरडला काय गा ए म्हाताऱ्या म्हणा इकडे तिकडे बघ समोरून आणे गवळी येते अं? मला काय माहिती म्हाताऱ्यानं काय पाहिजे काय गा मी माझ्या मूड मध्ये भाकरी थापते भाकरी थापती म्हातारा तिसऱ्यांदा ओरडला काय गा म्हणून मी सहज खाली एकूण पडतो परकर म्हणजे पेट घालते का बोललो काय गा चला लवकर जाऊन निघा. मावशे त्या नंदचं का ना खटर आहे अडवतो नडवतो आपली नित्यने म्हणे खोड्या करतो त्याची वाट चुकवायची डोळा चुकवायचा आडमार्ग निघायचं चला हरी द्या साऱ्या गोकुळी जमुने या येशीच्या जवळी. हरी द्या साऱ्या गोकुळी जमुने या येशीच्या जवळी.
याची माझी नाही ओळख नाही पाळख नाही उठणं नाही बसणं नाही कधी चहा नाही पाणी नाही कधी हे नाही कधी दे नाही कधी सोयरा ना धायरा कधी माझ्या मावशी आहे त्याचा नवरा आई बाप पहिला डिस्प्ले घालवला आता काय झालं? ए बाई तिकडं मावशी आहे त्याला सांग शिस्तीत पदर सोड म्हणाव अरे बाबा तुला काय कळत आहे का नाही म्हणजे ओळख नाही पळख नाही येणं नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही बोलणं नाही चालणं नाही काही नाही ए मावशी त्याला शिवे दे म्हणे नालाय का ए मेला नालाय का ए बेशर्मिया ए बे शर्म्या गडे सारखा गडी पाण्यासारखा मुद्दा तिला बी मुद्दा ती का बाई अगं काका शहाणे आपल्या डोळ्यात शहर वाटत नाही हे बघ बाई माझा कुठं धरावा मोठा धरावं धरला बाई माझा समाधान बाई अरे वा. करायचा मी सांगतो सोड ते त्याचा पोरीचा पदर सोड सोडो सोड. सोडला दे. अरे बाबा अगं ओळख नाही पळख नाही पोरी पहिला कॅमी मारतो कोणतं भात करतो काका म्हणजे तुम्ही मला ओळखते नाही कंपनी शिकाय का पाठांना बोलणं भेटतंय का अगं रोज तुमचा उठणारा बसणारा खेळणारा कापडला त्याला तुम्ही ओळखते नाही नित्य नावा आमच्यामध्ये उठणारा बसणारा बोलणारा चालणार. हो कधी पाहिलंच नाही. अगं ए मावशी काय म्हणतोय का मग त्यांनी ते नियम आहेत, तुमच्यामध्ये उठणारा बसणारा हे कधी पाहिलं नाही नाही ना. ए मावशी अगं तू चांगलं ओळखते त्याला ओळख नाही. म्हणजे ओळखत नाही मला तू अरे वा हा, आता ओळखलं, आता ओळखलं. ओळखला अरे बाबा हा नित्य नियमाने तू घोटीच्या बाजारी असतो अगं तिथे तिथे मी नटलेलो आहे तिथं ते नसलं हो. ना. हे वाईट म्हणजे, तिथे सुद्धा आहे हे पोल म्हणजे, शिड आहे हे गल्प म्हणजे, तिथे सुद्धा आहे संडास म्हणजे. संडासमध्ये शहाणी हे अगं बघा बा. हा तू स्वतःला म्हणतो मी देव आहे, अमुक आहे, तमुक आहे. तू एक काम कर ना. अरे देव देवळात राहतो, देव रावणात राहतो, देवाला सेंदूर असतं, नाही सेंदूर चुना. पण तुला डांबरचं खरं. काका माझी अगं पायाच्या नखापासून तर डोळीच्या केसापर्यंत चांगल्यापणाने निरीक्षण कर परी, काय का ते म्हणतात डोकीच्या नखापासून तर पायाच्या ए ए अगं उलट झालं ना उलटलं. अगं पायाच्या नकापासून तर डोळीच्या केसापर्यंत काय येतं मावशी पाय? जसा कुत्री मुतलं जातं पाय. मावशी अगं खाली पॅन्ट घातली अंगात सदरा घातला डोक्यावर टोपी घातली म्हणते मी श्रीकृष्ण मावशी अगं याच्या तोंडात नाही शेंदूर तर शेंदूर डांबर सुद्धा नाही अगं म्हणजे हा? याला ओळखायचं कसं म्हणजे तुम्ही मला ओळखते नाही नाही, नाही, नाही. मावशी अगं. अगं त्याला म्हणा आम्ही कधी कृष्ण बघत नाही का कधी बघितलंच नाही. असं ना हे बघ हा, हात लावू नको, हात लावू नको. मी अजून म्हातारा, हात लावून धरली तुला अटक. अगं ह्या गोकुळ मध्ये राजा कोण करतो ग गोकुळ म्हणजे राजे. हो. मला माहिती आहे ना. तुला माहिती आहे आज गोकुळ म्हणजे ह्या भागामध्ये गावठीवाला. अगं बावळे गोकुळ मध्ये राज्य करतो तो राजा नंद नंद राजाला पुत्र किती आहो दोन्ही. दोन त्यांचे नाव तुला माहिती असणार माझ्या वाद ना. गोकुळ म्हणजे राजा नंद. नंद. त्याला मुले दोन. त्यांची नावं त्यांचे नाव मला माहिती आहे. माहिती आहे चिमट्या आणि मोगऱ्या. चित्ता आणि मोगरा असं आहे. ए, शाने ते गल्लीतल्या गोट्या खेळणाऱ्या मुलांची नाव आहेत मला नाही माहित होतं. अगं थोरला तो बऱ्या आणि धाकटा तो गोजीर वाना श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णाचे आठवताने वाट पाहत आहात ती मूर्त तुमच्या पुढे उभी आहे दर्शन घ्या याला का कृष्ण व्हायची तलब झाली का हा? अगं त्याला म्हणा आम्ही कधी कृष्ण बघत नाही का नित्य नावानं कृष्ण आमच्यात उठणारा बसणारा बोलणारा चालणारा अंगासंग राहणारा सांग ना त्याला आमची चांगली ओळख. हा हा? अगं काल कुंजवनामध्ये आपण कृष्ण बघितला अगं काळ्या सावळ्या रंगाचा काळ्या सगळ्या रंगाचा हरणी सारख्या डोळ्याचा सारखा डोळ्याचा अशी ती पायाची आडी अशी ती पाय बरोबर एक विटेवरी उभा कटेवरी हात कट्ट्यावर उभा कट्ट्यावर हात कमरेला पितांबराची काच याला फार काच मारून टाकले. शहाणी अगं पितांबराची होती पितांबराची तांबराची नाजूक असा बेबी हिरा आ, काय काय झालं काय त्याचा इरग चांगले पाहिले. हा ज्यावेळी हा लहान होता आणि एकदम कोंबडा होता तेव्हा पाहिले. असं ना? मावशी कसा होता ग काय सांगायचं पोरीनं? हा. यशोदा याला पाण्यामध्ये टाकून पाण्याला गेली होती पाण्याला गेली आणि कपडे अंगावर नव्हती हा. हा क्या करीत होता हा. म्हणून मी हळूच उचलून घेता आणि कमरेला तवा त्याला टोचला. अगं नाजूक असा चमकणारा हिरा असतो हिरा. हा हातामध्ये सप्तसुराची बासुरी हातामध्ये सप्तसुराची भाकरी गळ्यामध्ये वैजंती माळा गळ्यामध्ये वैजंती माळा मावशी कानी कुंडल त्याच्या कुंडल खाली आहे. ए आता कुठं आहे मी ज्यावेळी आम्ही कुंडल पाहिलं तेव्हा तुम्ही कुठं होता? कळंबाच्या झाडावरती कळंबाच्या झाडावर. हो. तेव्हा कुंडल कुठं होतं? वर होते आता तुम्ही कुठं आहात? आता जमिनीवर आहे मग कुंडल कुठं? जमिनीवर खाली आहे. मावशी अशा रंगाचा अशा रूपाचा आपण कृष्ण बघितला त्याच्या जवळ इतका अलंकार वस्त्र होते त्यापैकी याच्या जवळ एकही वस्त्र दिसत नाही मग याला ओळखायचं कसं म्हणजे कृष्णाचा गुण माझ्या अंगी काही एक दिसत नाही हे बघा
मी माझी थोड्यात माहिती देतो आहे अशा लाईनीत उभ्या राहा हे बरं लाईन मारा ना, मामा फोटो काढ. फोटो काढ, घेतो तुला. लाईनीत उभ्या राहिल्या हा डोळा डोळे मिठा ए बाबा, एक सांगतोय ते. आम्हाला हात जोडायला सांगितलं, डोळे मिटायला सांगितलं, नाही तर स्वस्त राहते दुकान उलट पाट करते. काही एक करू. चालेल चालेल चालेल. हा डोळे मिटले तिसरा डोळा उघडा ठेवा काय करते ग? एवढी टंगरी झाली पण तिसरा डोळा अजून म्हणजे मोठा. तिसरा डोळा तुला ठाऊक नाही ए मावशी मला तिसरा डोळा आहे. तुला आहे? तुला आहे? तुला आहे? आहे का? तिसरा डोळा? बाबा माय आहे पण का पाणी झाली बावळे तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा. ज्ञान म्हणजे हा तिसरा डोळा आहे हो. काय हरकत नाही, हात जोडले. आता करू सुरुवाती सुरुवात करणं कॅमेरा बंद कर म्हणजे माझ्यापर्यंत ढिला. काही एक वाटून देऊ नको म्हणजे आमचं गाण्याचं माहिती नाही. हो विश्वकर्ता केली करणी विश्वकर्ता केली करणी बहुमोलाची मुरली बनवली पंचतत्वाचा काय नवशस्त्रपती गुप्त ज्ञान पिंडपती शान उतोळ बदन मुरली कमी नाही किंवा ब्रह्मदेवानी तिला तोडीले ठेवल्या बदन मुरलीची सुभाग गुरु चरणी संपन्न झाला सिद्ध बापू म्हणे निघून जाई अज्ञानाचा पडदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोगड्याने वाजली, गोगड्याने वाजली, लगबाई जागाई, लगबाई जागाई, अगं काय करत होती शहाणे तू काय करत होती काय रे, किती शेड राहत चार राहते. ए, तुझ्या शेळीला ग तुझ्या म्हशीला ग या बघ, मी सर्व चौकशी केली हा. पण तिने मुका येता एका चालू आहे. सांगतोय समजा रे बाजा तू ठोकळा बाजा सांग सांगतोय संस्कृत आहे का? गोपिका लागला ग, छंद झाला.
आपण मेळ्याच्या पाठीमागे जा. शाळेची गौण असेल तिला पुढे पाठवून द्या. तुझ्यावर नाही टाकणार, आपण मागे जा. तेव्हा मी नाही सासरी लोकांनी शरण आले मला राहत. हे बघा, त्याची म्हण आहे, भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. देवाची मनी भावाने भक्ती करा, आपला रस्ता मोकळा करा आणि बाजूला जा. ए बाप्पा, बोला. तिला सोडून द्या घरी. नंद जावं सासू सासऱ्यावरून नवऱ्याचा मोठा त्रास आहे. त्रास आहे. पिता नवरा रात्र पाहत आहे का दिवस पाहत नाही निका करतो. काय करतो? त्रास करतो. त्रास करतो. म्हण ना. पिता नवरा हिला का त्रास करतो? का करतो? याला कारण आहे. कारण म्हणजे ही गोदरची मुदत अगं मी नाही, माझी बाळ बेबी मुक्ती. ही नाही मुदत बाप्पा. हा हिची बेबी मुदत. बेबी मुक्ती. अगं माझी छोटी बेबी लहान म्हटलं. मुलगी आहे. हा. तिचा नवरा 90 मारून येतो. असं का? आणलं की लगेच सारं सरकून जातं. हा. नवऱ्याला वाटलं हेच मुक्ती दिला सोडून द्या. असं ना?
कन्या कशी जाऊ कशी मी शरण आले. शरणागती आहेस तू कशाप्रमाणे एकदम आरतीच्या पाडसासारखी. असे ना हे बघा देवाची मनी भावाने भक्ती करा. असं ना. हो बाजारला जायचं आहे ना हा. आपला रस्ता मोकळा करा आणि बाजारला जा. बरं बरं चालेल.